सिंचनाला हे करायला? काय हो भावना, स्वतःच्या तोंडून कबूल करायला लाज वाटत नाही? आई अंबाबाई, अगं आणखी काय काय बघायला लावणार आहेस तू बाई? काय ग भावना, जनसेवा पक्षाची तू उमेदवार आहेस. या सिद्धिराजनं स्वतःहून तुला उभं केलं आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याची परतफेड ही अशी केलीस तू, ही अशी. हे बघा, आम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुझे विचार आमच्यापेक्षाही जास्त स्वतंत्र आहेत, आधुनिक आहेत. गाडे पाटलांच्या रीती रिवाज याची तुला जराही चाड नाही, माहित आहे आम्हाला. पण म्हणून स्वतःच्याच नंदेला, आपल्या सख्ख्या बहिणीला असा सल्ला देतेस तू असा? बाकी सगळं राहू दे ग, दळवींची लेक आहेस ना तू, मग स्वतःच्या आपल्या भावाच्या संसाराचा तरी विचार करायचा होतास तू? नाही नाही आजी, नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काही नाही सांगितलंय सिंचनाला. मी तिला समजावायला गेले होते, पण मी अफेअर कर असं काही नाही म्हणाले तिला. हा हा आवाज माझाच आहे, पण माझ्या बोलण्याचा कुणीतरी चुकीचा अर्थ काढलाय. मी माझी वाक्य नाहीये. पाच सुनबाई, पाच झालं. अहो हे सगळं तुम्ही बोलताय. एकदा म्हणताय मी सिंचनाला सांगितलं, मग बोलताय माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय. सुनबाई, अहो नक्की काय बोलायचंय तुम्हाला? सांगा ना, नक्की काय बोलायचंय? पक्षाचा चेहरा आहात तुम्ही, बोलताना साधं भान राखावं एवढं सुद्धा कळत नाही का तुम्हाला? त्या सिंचनाला एक अक्कल नाहीये, त्यात तुम्ही तिला फूस लावलीत. हे सगळं आहे ना, आता आम्हाला भोगावं लागणार आहे. बघा बघा, आता लोकांचे फोन यायला लागलेत. काय काय उत्तर द्यायचं यांना, सांगा ना, बोला. काय मग आज मॉर्निंग वॉक घरातच का? हो, सिद्धिराजने सांगितलंय घराबाहेर जाऊ नकोस. उगाच कोणीतरी काहीतरी बोले. बरोबरच आहे सिद्धूचं. तुला लोक माहित नाही का, राजकारण्यांवर किती चिडतात, तोंडाला येईल ते बोलतात. तू तू नकोच जाऊ बाहेर. मी काय म्हणते, अंगणात तरी जा. आणि अशा अवस्थेत ना कोवळवून चांगलं असतं. ते कुठलं विटॅमिन काय असतं ना, ते मिळेल तुला शरीराला. किती दिवस स्वतःला असं कोंडून घ्यायचंय घरात? कधीतरी बाहेर पडावंच लागेल ना मला. मी काही चुकीचं केलेलं नाहीये, हे लोकांना सांगावंच लागेल. भावना गाडे पाटील, भावना गाडे पाटील, भावना गाडे पाटील, भावना गाडे पाटील, भावना गाडे पाटील. भावना काय चाललंय हे? लोक तर घरापर्यंत येऊन पोहोचले. मी एक काम करते, मी यांना आणि सिद्धूला बोलावून आणते. भावना गाडे पाटील, भावना गाडे पाटील. तुमच्यासारख्या विचारांचा नेता जनतेला चालेल का? खरंच तुमचा विवाहबाह्य संबंधांना पाठिंबा आहे का? मिसेस भावना, तुमची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली, ही खरी आहे का? तुम्ही असं विचार करता? हा असला नेता आम्हाला कदापि नको. घर तोडणाऱ्या या बायच्या तोंडाला काळे भाषा. भावना गाडे पाटील, भावना गाडे पाटील, भावना गाडे पाटील, भावना गाडे पाटील. सिद्धिराज गाडे पाटील, भावना मॅडमने केलेल्या वक्तव्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भावना सिद्धिराज गाडे पाटील कोणाचा संसार मोडायला किंवा कोणाला अफेअर करायला सांगतील असं मला वाटत नाही. हे मुद्दाम आमच्या विरुद्ध षडयंत्र रचण्यात येत आहे. याच्या मुळाशी आम्ही जाऊच, पण जोपर्यंत काही सिद्ध होत नाही तोपर्यंत हे सगळं खोटं आहे असंच मला वाटतंय. पण तो आवाज भावना गाडे पाटील यांचाच आहे. हा असला उमेदवार आम्हाला नकोय. भावना गाडे पाटील. बोला, समजून घ्या एकमेकांना. आणि तू सगळ्यांसमोर धडधडीत खोटं पाडतीयस, मला खोटं बोलतीयस तू. मला तर ना खरं असं वाटायला लागलं की तूच आपलं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंस आणि मीडियाला दिलं असशील. वा, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा.
तुझ्यामुळे आमचा संसार ट्रबल मध्ये आलाय आणि आता हे सगळे ड्रामे करतेय. पाच सिंचना. आजी, काका, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मी सिंचनाला काहीही चुकीचं सांगितलं नाहीये. खरंच हवं तर मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते. मी त्या दिवशी नीलांबरी वहिनींचं बोलणं ऐकलं आणि त्यावरून मला असं समजलं की सिंचना अस्वस्थ आहे. म्हणून मी तिला समजावायला गेले, तिच्याशी बोलायला गेले. पण मी तुम्हाला खरं सांगते, मी तिला कुठलाही चुकीचा सल्ला नाही दिला. प्रत्येक गोष्टीत निलांबरीचंच नाव कसं येतं? त्या दिवशी ती भावनाच्या रेकॉर्डिंग बद्दल बोलत होती, ते हेच तर नसेल? मी जर आता घरातल्यांना काही सांगितलं तर ते तिला घराबाहेर काढतील. ए बाई, माझा काय संबंध यात? हे बघा, मी हिला काहीच सांगितलेलं नाहीये. माहित नाही भावनाचा इतका का राग आहे माझ्यावरती. मी तर म्हटलं होतं की सगळं झालं गेलं विसरून जाऊ. मी हिच्याशी मैत्री करणार होते. म्हटलं होतं की नाही तुम्हाला मी? हो. मग आता घरात किती चांगलं वागलं तरी माझ्यावर आरोप करणार असेल तर कसं वागायचं मी? जराशी काही चुकले मी की लगेच मला शिक्षा दिली जाते, कोंडून ठेवलं जातं. पण हिच्या वागण्यावरती कोणीच ऍक्शन घेत नाही. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. त्या दिवशी मी घरातल्या घरात जरा काही बोलले तर प्रत्येकाने मला सुनावलं. आणि हिने तर तुम्हा सगळ्यांचा सगळ्या जगासमोर तमाशा केलाय. त्याचं काय? तिच्या अर्थी हिने सिंचनाला इतका नीच सल्ला दिला म्हणजे तिचंच बाहेर काहीतरी सुरू असणार.